नमस्कार. आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो, जर एखाद्या विश्वस्ताने चुकीची काही कामं केली किंवा मिसअप्रोप्रिएशन केलं, जे फंड्स आहेत ते योग्य वापरले नाहीत, तर अशा व्यक्तीच्या निलंबनाबाबत काय तक्रार करावी आणि कशा प्रकारे त्याला निलंबित करावं? हा प्रश्न आपल्याला नेहमी भेडसावत असतो. याबद्दलच आपण आज डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. आजचा व्हिडिओ जर आपल्याला महत्त्वपूर्ण वाटला, तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोच करण्यासाठी आणि वेळोवेळी मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण पाहूया. तर एखादा विश्वस्त, एखादा NGO किंवा एखादी ट्रस्ट किंवा एखादी संस्था चालवत असताना त्या ट्रस्टमध्ये येणारे जे फंड्स आहेत किंवा जी अमाउंट आहे किंवा जे काही तिथे येणारे ॲसेट्स आहेत, जी मालमत्ता आहे, याचा जर दुरुपयोग करत असेल आणि स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही अशा ऍक्टिव्हिटीज करत असेल, तर अशा व्यक्तीला त्याचं विश्वस्त पद कमी करण्यासाठी निलंबनाची कार्यवाही करता येते. हे आपल्याला माहित नसेल तर लक्षात घ्या, कोणत्याही पब्लिक ट्रस्टमध्ये जर एखादं देवस्थान असेल किंवा एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल किंवा कोणत्याही प्रकारचा NGO रजिस्ट्रेशन असेल, तर या ठिकाणी पब्लिक इंटरेस्टमध्येच काम केलं गेलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, कोणत्याही NGO किंवा संस्थेमध्ये किंवा कोणत्याही ट्रस्टमध्ये येणारे जे पैसे आहेत, हे त्या संस्थेच्या, त्या NGOच्या, त्या ट्रस्टच्या ऑब्जेक्टसाठी, ध्येय उद्दिष्टांसाठी वापरले गेले पाहिजेत. परंतु एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या विश्वस्त व्यवस्थापत्रामध्ये अशी कोणतीही तरतूद नसताना जर एखाद्या व्यक्तीने, एखाद्या विश्वस्ताने हे जे पैसे आहेत, येणारी जी अमाउंट आहे किंवा ही त्यांची मालमत्ता आहे, याचा दुरुपयोग केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केला, तर त्याला मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला, अशा विश्वस्ताला निलंबन करण्याचे जे पॉवर्स आहेत, जे अधिकार आहेत, ते धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जे आपले अधिकारी आहेत, जे धर्मादाय आयुक्त आहेत, यांना या पॉवर्स दिलेल्या आहेत आणि ते डिरेक्टली अशा व्यक्तीला निलंबित करू शकतात. जर अशा प्रकारची कोणती इन्क्वायरी किंवा अशा प्रकारची चौकशी झाली आणि त्या चौकशीअंती असे समजले की खरोखर इथे कोणत्यातरी पैशांची अफरातफर झाली आहे आणि जी ट्रस्ट प्रॉपर्टी आहे, ट्रस्टची जी मालमत्ता आहे, त्याचा दुरुपयोग केला गेला आहे, तर जे अधिकारी आहेत ते सो मोटो म्हणजे स्वतःहून अशा व्यक्तीला निलंबनाची कारवाई करू शकतात. किंवा जर एखाद्या दुसऱ्या इंटरेस्टेड व्यक्तीला, जे हितसंबंधित व्यक्ती आहेत, यांना असं जर जाणवलं की असं कोणताही व्यक्ती, असा कोणताही विश्वस्त या ठिकाणी अशा प्रकारचे गैरकृत्य करत आहे, तर अशा व्यक्तीच्या विरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये सेक्शन 41D म्हणजेच 41D या सेक्शनच्या अंतर्गत, जे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये हा सेक्शन दिलेला आहे, कलम दिलेला आहे, या कलमाच्या अंतर्गत अर्ज दाखल करून अशा व्यक्तीवरती कारवाई करू शकतात. असा अर्ज दाखल झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या अगेन्स्ट किंवा ज्या व्यक्तीच्या विरोधात हा अर्ज दाखल झाला आहे, जे विश्वस्ताच्या विरोधात हा अर्ज दाखल झाला आहे, अशा विश्वस्तांना त्यांची बाजू मांडण्याची संधी ही दिली जाते आणि अशी संधी दिल्यानंतर त्यांचे क्रॉस एक्झामिनेशन झाल्यानंतर असे काही पुराव्यानिशी जे कागदपत्र आपण सादर करणार आहोत, ह्या कागदपत्रांच्या आधारे जर हे प्रूव्ह झालं की त्या विश्वस्ताने अशा प्रकारे शिस्तभंग केलेला आहे किंवा जे काही पैसे असतील, जी काही अमाउंट असेल, जी मालमत्ता असेल, त्याचा गैरवापर केलेला आहे, ट्रस्ट प्रॉपर्टीचा गैरवापर केलेला आहे, तर या अशा मालमत्तेचा दुरुपयोग केलेला असा जर प्रूव्ह झाला आणि असे जर हे एव्हिडन्सेस आणि पुरावे जर धर्मादाय आयुक्तांच्या समोर आले, तर अशा व्यक्तीस निलंबन करण्याची कारवाई आणि निलंबनाचे आदेश जे आहे, या कलमाअंतर्गत माननीय धर्मादाय आयुक्त हे करतात. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला कारवाई करायची असेल, तर तुम्ही आधी 2 सेक्शन थ्रू तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता. तुम्ही डिरेक्टली सेक्शन 41D म्हणजे 41D या कलमाअंतर्गत अशा व्यक्तीच्या विरोधात डायरेक्ट धर्मादाय सहाय्यक्त यांच्याकडे अर्ज करू शकता किंवा अशा व्यक्तीच्या विरोधात एखादी तुम्ही इन्क्वायरी ऍप्लिकेशन करू शकता आणि सेक्शन 41B म्हणजे 41B याच्या अंतर्गत तुम्ही अशी इन्क्वायरीचे ऍप्लिकेशन, चौकशीचे आदेश घेण्याकरता दाखल केले, तर अशा चौकशी अंती जर अशी व्यक्ती जर दोषी आढळून आली, तर स्वतः धर्मादाय आयुक्त यांच्या या अशा व्यक्तींच्या विरोधात निलंबनाची कारवाई स्वतःहून करू शकतात. यानंतर जर असे कोणते पुरावे दाखल झाले आणि असे कोणते पुराव्यानिशी असं सिद्ध झालं की एवढ्या एवढ्या पैशांचा अपहार झालेला आहे किंवा कोणतीही ट्रस्ट प्रॉपर्टी जी आहे याचं हे उल्लंघन केलेलं आहे, नियमांचं उल्लंघन करून अशा प्रकारची प्रॉपर्टी किंवा मालमत्ता जर त्यांनी वापरली असेल, तर ती जी अमाउंट असेल ती वसूल करण्याचे अधिकार देखील धर्मादाय आयुक्त यांना या कलमांच्या अंतर्गत दिलेले आहेत. असे विविध प्रकारचे अधिकार
हे धर्मादाय आयुक्तांना हे दिलेले आहेत, कायद्यामध्येच अशी तरतूद आहे. तर तुम्हालाही असं कुठे आढळून आलं, ज्या ठिकाणी विश्वस्त व्यवस्था आहे आणि ज्या ठिकाणी पब्लिक ट्रस्ट आहे, अशा ठिकाणी असा जर कोणत्या पैशांचा अपहार होत असेल किंवा कोणती अफरातफर होत असेल, तर तुम्ही देखील या सेक्शनच्या अंतर्गत जाऊन अशी त्या विश्वस्तांच्या अगेन्स्ट कारवाई करण्यासाठी तुम्ही स्वतःहून अर्ज दाखल करू शकता. धन्यवाद.